तर आजची मोठी घडामोड हीच आहे की महायुती सरकारचा आज ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि या शपथविधीची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 2 राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील। सोहळ्यासाठी राज्यभरातील 400 साधू महंतांना निमंत्रण देण्यात आलंय। शपथविधीच्या ठिकाणी लाडकी बहीण कक्षही उभारण्यात आलाय आणि या ठिकाणी 10,000 महिलांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। जवळपास 1.5 तासांचा हा शपथविधी सोहळा असणार आहे। शपथविधीच्या पार्श्वभूमीवरती आझाद मैदानात कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। नितीन, काय सांगाल, कसं वातावरण आहे सध्या आझाद मैदानावरती, कशी सुरू आहे तयारी? वैष्णवी, महायुती सरकारनं मोठा विजय मिळाला विधानसभा निवडणुकीत आणि त्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडतोय। मी आझाद मैदानाच्या बाहेर आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो आझाद मैदानात शपथविधी होणार आहे। मात्र बाहेर देखील मोठी जल्लोष किंवा तयारी करण्यात आलेली आहे, माहोल तयार करण्यात आलेला आहे। मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या या संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण सर्व रस्त्यांवरती महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर काही होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर लावण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार आहेत। महायुतीचे नेते, देशभरातले नेते येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी हे सगळे होर्डिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो हे जे गेट आहे हे गेट नंबर 3 असणार आहे आझाद मैदानाचं आणि या ठिकाणाहून पब्लिकला एंट्री आहे। या ठिकाणी सकाळपासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। हे जे वेंडर्स येत आहेत त्यांना फक्त या ठिकाणाहून सध्या एंट्री देण्यात येते, इतर कोणालाही या ठिकाणाहून एंट्री नाहीये। मोठा बंदोबस्त आज सकाळपासून या ठिकाणी आझाद मैदानाच्या या गेट नंबर 3 वरती आपण पाहतोय। जनतेसाठी, पब्लिकसाठी हे गेट आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे। आपल्या बरोबर एक कार्यकर्ता आहे की जो बीड वरून या शपथविधी सोहळ्यासाठी आलेला आहे आणि सकाळी आझाद मैदानापाशी दाखल झालेला आहे। तुमचं नाव सांगा, कुठून आलाय, कशासाठी आलाय? मी संदीप आंधळे, बीडवरून आलोय। मी आदरणीय देवेंद्रजी पुन्हा तिसऱ्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत, त्याकरिता मी त्यांच्याकरिता या ठिकाणी आलेलो आहे। कुठून आलाय तुम्ही आणि कसं आलाय? बीडवरून आलेलो आहे सर। आपण पाहिलं हे बीड वरून आलेले आहेत, आंधळे आहेत, कार्यकर्ते, आंधळे त्यांचं नाव आहे, कार्यकर्ते आहेत आणि शपथविधीसाठी दाखल झालेले आहेत। सकाळी ते एवढ्या संध्याकाळचा शपथविधी असला तरी सकाळी कार्यकर्ते देखील पोहोचायला सुरुवात झालेली आहे। नक्कीच नितीन, धन्यवाद। आपण हा सविस्तर आढावा आझाद मैदानातून घेतला। एकंदरीतच आपण पाहतोय की काल रात्रीपासून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानाकडे दाखल होत आहेत। तर फक्त कार्यकर्तेच नाही, देशभरातून महत्त्वाचे नेते सुद्धा जे आहेत ते आज आझाद मैदानात येणार आहेत आणि या महाशपथ विधीचे ते साक्षीदार होणार आहेत।